मुंबई गोवा महामार्ग असू दे की बंगसळ नदीला जोडणारा पत्तन विभागाचा रस्ता असू दे, टक्केवारीच्या नादात या सर्व कामात भ्रष्टाचार झाला असून कामं निकृष्ट दर्जाची झाली असल्याचा आरोप ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केला. नाईक यांनी आज बंगसळ नदीला जोडणाऱ्या पत्तन विभागाच्या कामाची पाहणी केली. पाहुयात वैभव नाईक नेमकं काय म्हणालेत. महामार्गावर आपण बघितलं की ओसरगाव, आपण हे ब्रिज आहे तिथे, आता जे नवीन खामगाव ब्रिज झालाय किंवा याकेरी ब्रिज, झारा ब्रिज झाला, हे ब्रिज आता नवीन बांधले आहेत, वर्षभर झालं नाही, ते आता कोसळण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे ह्या हायवेवर टक्केवारीमुळे कामं जी होत आहेत, त्यामुळे जे आता 40% 30% जो टक्का घेतला जातो, आता आपण बघितलं असाल हा रस्ता सुद्धा दाखवतो तुम्हाला, हा रस्ता सुद्धा याच्या संदर्भात, आणि या सगळ्या संदर्भात आपल्याला या सरकारचे टक्केवारी असल्यामुळे हे निर्णय चुकीचे होत आहेत. 12 वर्ष झाले हा मार्ग सुरू आहे. गेल्या वर्षी शिवसेनेने 2दा आंदोलन केलं. एका अधिकाऱ्याने सुद्धा आमच्या शिवसैनिकांवर खोटी तक्रार दाखल केली. सगळ्या शिवसेनेच्या नेत्यांवर 32 लोकांवर गुन्हे नोंद झाले. परंतु हा रस्ता प्रशासनाच्या भ्रष्टाचारामुळे हा रस्ता होऊ शकला नाही, वस्तुस्थिती, आणि राज ठाकरे म्हणतात ते खरं आहे. वैभव नाईक यांनी पत्तन विभागाच्या रस्त्याच्या कामाची कशी दुरवस्था झाली आहे याची यावेळी पोलखोलच केली. पाहुयात. हा रस्ता आपण बघताय, हा पत्तन विभागातर्फे जवळजवळ 2 कोटी रुपयापेक्षा जास्त खर्च करून हा रस्ता केला होता. हा रस्ता गेल्या वर्षी मार्चच्या दरम्यान केला होता, पूर्णपणे उकडलाय. काही पुन्हा रस्ता करण्याचं काम सुरू आहे. म्हणजे जवळजवळ 1.5-2 कोटी रुपये खर्च करून हा रस्ता जर 6 महिन्यात उकळत असेल तर याला प्रशासन जबाबदार आहे. आणि प्रशासनाचा भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे, टक्केवारीचा मोठा असल्याने हा रस्ता आपण दिसतोय की पत्तन विभागाच्या सगळ्या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार आहे. आणि हा आता जवळजवळ 1.5 कोटीचा रस्ता आज वाहून गेलेला आहे आणि आता थूकपट्टी लावण्यासाठी नवीन काम या ठिकाणी केलेलं आहे. यावेळी नगरसेवक मंदार शिरसाट, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, पंचायत समिती सदस्य योगेश दुरी, सुशील चिंदरकर, बाळा पावसकर, संदीप म्हाडेश्वर, गुरु गडकर, अमित राणे, हर्षद काळप, शैलेश काळप आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.